नाही, आता स्वर्णिमा ना. बरं, हे आमच्या दोघांकडून आपल्या पिल्लूसाठी. हे काय? ही आपल्या पिल्लूची पहिली FD. अभि, ही आयडिया नक्कीच तुझी नाहीये. किती बरोबर ओळखते बघ मला. नाही, माझी नाहीच आहे आयडिया, शमिकाची आहे. अभि, खरंच तू खूप नशीबवान आहेस. तुला अशी दूरदृष्टी ठेवून विचार करणारी बायको मिळाली. आजी, काय हुशार आहे हो तुमची नाचसून. नुसती हुशारच नाही, गुणी सुद्धा आहे. सर्व गुण संपन्न. खूप छान वाटलं तुमच्याकडे येऊन. म्हणजे अशा समारंभाला घरातले सगळेजण, नातेवाईक एकत्र येतात, आनंद साजरा करतात. असे दुर्मिळ क्षण खूप कमी येतात नाही. आणि तुम्ही तुमच्या आनंदात मला सहभागी करून घेतलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मला खूप आनंद झाला, मी सांगू शकणार नाही. येतो मी. माधुरी, बाय. चल. अच्छा समाजी, चला येतो. येतो विभाताई. चला शमिका. हो, मी येते ना डॅड. आशू, या. काय झालं डॅड? रिया दिसली तुला? ऍक्च्युली मलाही नाही दिसली, पण तुम्हाला माहिती आहे ना डॅड, ती किती मूडी आहे. करमत नसेल म्हणून घरी निघून गेली असेल. डोंट वरी. ओके, चल. चला मी. सगळं कसं छान पार पडलं नाही. गडबड नाही, गोंधळ नाही. छकुलीनी सुद्धा अगदी शांत राहून मज्जा केली. हे बघ विभा, आता छकुली नाही म्हणायचं तिला. तिचं नाव ठेवलं ना आपण, आता त्या नावाने हाक मारायची. कळलं का? छकुली ती छकुली. तुला आठवत आहे, या घरात आपण पहिल्यांदा राहायला आलो आणि मेघनाचं बारसं केलं होतं. आज आपल्या नातीचं बारसं आहे. दिवस कसे झरझर झरझर निघून गेले नाही. वकील साहेब, आयुष्यातलं प्रत्येक पाऊल हे खूप विचारपूर्वक मी टाकलेलं आहे. वकील साहेब, नंतर कॉल करतो मी. इथे कोणीतरी येऊन गेलेलं दिसतंय. डेफिनेटली माझ्या महत्वाच्या पेपर्सना हात लावण्याची कोणाची हिंमत झाली असेल. खरं म्हणजे या घरामध्ये काही कमी लोक नाही आहेत माझ्या प्रॉपर्टीवरती डोळा ठेवून असणाऱ्यांपैकी. त्यांच्यातलं कोणी
रिया रिया लवकर आली होती घरी, याचा अर्थ Damn it. रिया पण निश्चितच हे सगळं तिचं डोकं नसणार आहे. याच्या पाठीमागे संध्याचा हात असू शकतो. रिया 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 काय झालं डॅड? तू आणि तुझी आई, तुम्ही दोघी जणी स्वतःला काय समजता तुम्ही? डॅड, तुम्हाला मी घरामध्ये घेतलं, तुझ्या आईला जेलमधून सोडून मी आणलं, पण शेवटी ना तुम्ही तुमची नियत दाखवूनच दिली, जोराची नियत. डॅड, हे असं दुसऱ्यांच्या रूम मध्ये राहायचं, त्यांची महत्वाची कागदपत्र फाईल्स चोरून वाचायच्या, लाज नाही वाटत तुम्हाला? तुमची हिंमत कशी काय होते हे सगळं करण्याची? याच्यासाठीच तू अगोदर आली होतीस का इथे? माझी मुलगी म्हणण्याची मला तुला लाज वाटते. ती आज नाही, नेहमीच वाटते. मला माहिती आहे हे, आणि म्हणूनच मलाही तुम्हाला डॅड कधी म्हणावं वाटत नाही, कारण तुम्ही कधी मला स्वतःची मुलगी मानलंच नाही. तुम्हाला शमिका आणि आशू त्या दोघीच तुमच्या मुली आहेत, मी नाही. अच्छा, का का तुम्हा दोघींना मी आपलं का मानू? कायम तुमच्या मनामध्ये असं काळबेर चाललेलं असतं. एखाद्या भल्या माणसाचं बरं व्हावं आयुष्यात कधीच वाटलं नाहीये तुम्हाला. नेहमी तुम्हाला मी आपलं म्हणत आलो, पण आयुष्यभर तुम्ही दोघींनी तुमचे रंग दाखवले. पण एक मिनिट, त्या शमिकाचा नावाचा उल्लेख तो अजिबात करायचा नाहीये, ओके? तुझी लायकी नाहीये तिच्या नावाचा उल्लेख करण्याची. माझी लायकी काय आहे ना हे मला चांगलं माहिती आहे, ओके? आणि तिचं नाव मलाही घ्यायचंच नाहीये, बिकॉज आय हेट हर. आय रिअली हेट हर. तिचं कधीही चांगलं होणार नाही, तिला आयुष्यात कधीही सुख मिळणार नाही. आता तू जे काय बोलीस नाही ह्याच्यासाठी मी तुला आयुष्यभर कधीच मी माफ करू शकणार नाही. चला, या घरामधून आत्ताच्या आता निघून जायचं. लिओ, आय से गो आउट. उगाच शेवटपर्यंत आशा होती मला, एकदा तरी आयुष्यात एकदा तरी तुम्हाला माझ्याबद्दल प्रेम वाटेल. पण मी शमिका इतकी लकी नाहीये ना. सोडा ना, तुम्ही काय मला या घरातनं बाहेर काढणार आहे? मीच हे घर सोडून चालली. मला नाही राहायचं या घरात, बिकॉज I hate this house. रिया थांब. रिया, डॅड प्लीज असं करू नका. डॅड प्लीज, आपल्याच रागाच्या भरात तुम्ही आपल्या सगळ्या माणसांना गमवाल. डॅड, ही आपली माणसं, आपली माणसं. मला नको आहेत ही असली माणसं माझ्या घरामध्ये. हे लोक निघून गेले ना की नोकरांच्या हातून स्वच्छ धुवून घ्यायला संपूर्ण कर, ओके? डॅड,
तिच्यासाठी मला घरातनं बाहेर काढतात. खरंच लाज वाटते मला त्यांना डॅड म्हणायची. माझं खरंच कोणी नाहीये या जगात. हॅलो, मी आत्ताच्या आत्ता हे घर सोडून चालले मम्मा. आत्ताच्या आत्ता. आय डोंट वॉन्ट टू स्टे हियर. रिया 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 लिसन टू मी. काम डाऊन. काय झालं? कोणी काही बोललं का तुला? व्हॉट्स रॉंग? मिस्टर अनिरुद्ध राजे डोकं फिरलंय त्यांचं मम्मा. त्यांच्या रूम मध्ये त्यांच्या स्टडी मध्ये काहीतरी महत्वाचे पेपर्स होते म्हणे आणि त्यांना असं म्हणायचंय की मी त्यांच्या रूम मध्ये शिरून चोरून त्यांचे पेपर वाचले, ते चोरले असं म्हणायचंय त्यांना. आणि मम्मा मी नाही चोरलेत का ते पेपर. आणि या सगळ्यावरून त्यांनी माझा इतका हॉरिबल इन्सल्ट केलाय ना की जर मी तिथे 1 मिनिट जरी थांबले ना तरी मी काहीतरी बरं वाईट करून देणं, एकतर त्यांचं तरी नाहीतर स्वतःच तरी. रिया रिया बेबी जस्ट काम डाऊन प्लीज. हे बघ मामाचं ऐक. मी येते. मी तिकडे येईपर्यंत, तुझ्याजवळ येईपर्यंत तू कुठलाही निर्णय घेणार नाहीयेस. बेबी आय एम ऑन माय वे. ओके जस्ट काम डाऊन प्लीज प्लीज. मी आलेच. नो मम्मा, आय हॅव टू फाइंड माय ओन वे मम्मा. आय हेट दिस हाऊस. आय हेट एव्हरीवन हियर मम्मा. मला नाही राहायचं इथे. अनिरुद्धच्या रूम मध्ये कोणीतरी शिरलं आणि कोण आहे ज्याला अनिरुद्धच्या प्रायव्हेट पेपर्स पर्यंत पोचायची गरज वाटली असेल? म्हणजे मला जितकी विलची काळजी आहे तितकीच कोणी. गॉड, कोण असेल ती व्यक्ती? अनिरुद्धच्या विलने अजून कोणाकोणाला फायदा होऊ शकतो? नकोय माझ्या डोक्याला मला कुठल्या प्रकारचा त्रास नकोय मला. डॅड प्लीज. डॅड बस. डॅड शांत प्रत्येक व्हा. वेळेला डॅड सगळ्या गोष्टी सहन करायच्या, प्रत्येक वेळेला आयुष्यभर तेच करत आहोत. डॅड प्लीज शांत व्हा. डॅड तुम्ही रियाला एवढं का बोललात? आय मीन कदाचित ती त्या रूम मध्ये नसेलही आली. तू बोलतेस आशू? अजिबात तिची बाजू घेण्याची काही गरज नाहीये. कोणीही त्या दोघांची बाजू घ्यावी अशी एवढी लायकी नाहीये त्या मायलेकींची. सरा कुठल्या मुहूर्तावरती त्या स्वार्थी बाईशी लग्न केलं होतं आणि तिच्या मुलीसहित मी माझ्या घरात आणलं. कोण नोच. आयुष्यभर फक्त मनस्ताप आणि फ्रस्ट्रेशनच्या व्यतिरिक्त माझ्या वाट्याला काही येऊ दिलं नाही दोघींनी. आपण केवळ नात्यामध्ये त्याच्याशी बांधलं गेलोत, पण त्या दोघींना असं वाटतं की माझी सगळी प्रॉपर्टी मी त्या दोघांची होती उधळून टाकावी म्हणून. तर हात एखाद्या संस्थेला दान करेन मी, पण दोघांच्या वाट्याला अजिबात येऊ देणार नाही. डॅड ओके मला सगळं कळतंय डॅड, पण आता तुम्ही शांत व्हा. डॅड एवढं टेन्शन घेऊन तुमच्या हेल्थला त्रास होईल. आणि तुम्ही तुमच्या गोळ्या घेतल्यात का? मी आणते, थांबा. नको. गोळ्यांचा शरीरावर परिणाम होतो आशू, मनाचं काय? मी अभि आणि शमिकाला हे सांगू का? आय नीड देम. ते आता इथे असले तर बरं होईल. डॅडची काळजी वाटायला लागली मला. शमिकाच त्यांना नीट सांभाळू शकेल. काय? रिया घर सोडून चालली आहे? अगं पण का? ओ गॉड, ही रिया पण ना. हो हो अश्वती, मी आणि अभि येतोय लगेच. हो चल बाय. काय झालं? रिया घर सोडून चालली. तिचं आणि डॅडचं भांडण झालं. डॅड तिला भडकून काहीतरी बोलले, ती उलट सुलट बोलली, वादावादी झाली आणि आता म्हणते मी घर सोडून जाणार म्हणून. ही रिया पण ना. डॅड जरा काहीतरी बोलले तर ऐकून घ्यायचं ना, पण ऐकून घेईल ती रिया कसली. शांत. बरं आता काय करायचंय? आपण भेटायचंय? ओके, डोंट वरी. हे बघ रिया कुठेही जाणार नाही. आपण अडवू तिला आणि डॅडना पण शांत करूया. हे बघ शमिका, मला माहितीये तुला डॅडची कायम काळजी वाटत असते. डोंट वरी. जायचं?
त्याला रियाने आता काय गोंधळ घातलाय? अनिरुद्ध अंकलनी तिला बाहेर काढण्या इतपत जाऊन बघितलं पाहिजे. आफ्टर ऑल आपल्या कामाची गोष्ट आहे ती. त्या दोघांना असं तडक इथे बोलावून घेण्याची काही गरज होती? असं काही घडलं नाही एवढं. डॅड, अहो याच लहान सहान गोष्टी पुढे मोठ्या घटना घडायला कारणीभूत ठरतात. आणि मला काय वाटतं, रियाचं प्रकरण जर एवढंच लहान असेल तर आपण उगाच का वाढवायचं ते? आणि आशूने बरोबर केलंय. आम्ही घरचेच आहोत ना, मग घरच्यांसाठी धावून येताना वेळ काळ नाही पाहिली जात. असं कोणी धावून यावं असं काही घडलेलं नाहीये. बस मला फक्त ती मूर्ख मुलगी आणि त्याची ती स्वार्थी आई, त्या दोघींना समज शिकवण्याची, माझा हिसका दाखवण्याची वेळ आलेली आहे आता. ते केलं दिलं दाखवून. आता घर सोडून निघाले ते जाऊ दे ना, मला काय फरक पडतो? ही बॅग मला घरामध्ये नकोच आहे ना, निघू दे, जाऊ दे. डॅड, असं का बोलताय तुम्ही? प्लीज असं नका बोलू. कदाचित रियाने असं काहीच केलेलं नसेल. शमिका, तिची ही जी वृत्ती आहे, वागणूक, तिचे इरादे, याच्यावर मला जे वाटतं ना तेच योग्य आहे. दुसरं कोण करू शकतं सांग ना मला तू? बारशामधून तडक इथे अगोदर कशा करता निघून आली होती ती? सांग. डॅड, ताईसाहेब रिया बेबी चाललेत बॅग घेऊन. रिया, हा काय वेडेपणा आहे? हा वेडेपणा थांबव बरं आधी. ती बॅग आधी खाली ठेव. एवढ्या रात्री कुठे जाणार आहेस तू? हे बघ माझा आई. शट अप! जस्ट शट अप शमिका. हे सगळं जे काही चाललंय ना ते फक्त तुझ्यामुळे चाललंय, कळतंय का तुला? रिया, कारण दरवेळी ना तू बरोबर असतेस का आणि मी वाईट. तुला सगळेजण मानतात आणि आम्ही काय केलंय सांग ना तू? सगळं जे काही तू करते ते सगळं बरोबर, आम्ही केलेलं ते सगळं चूक. You just stay away from this, huh? Please. मला कंटाळा आलाय या सगळ्याचा. प्लीज तू या भानगडीत आता पडायचं नाहीयेस. सो प्लीज लीव मी. रिया प्लीज, हे बघ थोडी शांत हो. जस्ट लीव मी. रिया, गप्पा बस. जास्त चांगली असल्याचा आव आणू नकोस तू. रिया, हात सोड माझा. रिया, अगं रिया, प्लीज हात सोड माझा. रिया, अगं असं काय करतेस तुझं? प्लीज लीव मी. रिया, अगं मम्मा प्लीज. रिया थांब. रिया मी आले ना, थांब. तरीही मी जाणार आहे मम्मा. प्लीज मला अडवू नकोस. रिया, तुला जायचंय ना? फाईन. हे बघ तू जा, फक्त 2 मिनिटं देशील मला? आय वॉन्ट टू टॉक टू अनिरुद्ध. नो मम्मा प्लीज. बोलणार मी त्याच्याशी बोलले की नंतर ठरवायचं आपण. तोपर्यंत तू इथून हलायचं नाही. मम्मा, एम आय क्लिअर? हे बघ काय? मी आलेच. मम्मा नो मम्मा. जय, तू इथे काय करतोयस? मी शमिकाचा फोनवरचं बोलणं ऐकलं. मी म्हटलं काहीतरी गडबड असेल, त्या काळजीपोटी मी इथे आलो. काय झालं? सो मिस्टर अनिरुद्ध, आर यू फिलिंग गुड नाउ? मन भरलं का तुझं? काय बोललास रियाला? हा, काय प्रॉब्लेम काय तुझा? मी इथे नसताना काय बोललास तिला? तिने घर सोडण्याचा निर्णय घेतलाय. व्हॉट इज युअर प्रॉब्लेम? हा, का बोललास तिला? अरे दोष काय तिचा?